तेलंगणामध्ये पशामिलाराम येथील सिगाची केमिकल्समध्ये रिॲक्टर स्प्रे ड्रायर स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला. किमान 34 जण जखमी झाले. स्फोट इतका शक्तिशाली होता की काही कामगार जवळजवळ 100 मीटर अंतरावर फेकले गेले. सिगाची फार्मा प्लांटमधील रिॲक्टरमध्ये हा स्फोट झाला, जिथे संशयित रासायनिक अभिक्रियेनंतर आग लागली. SRDF बचाव पथक, अग्निशामन दल आणि रोबोट 24 तासहून अधिक परिश्रम घेत आहेत. सुमारे 90 कामगार आत होते. अनेकांचा अद्याप पत्ता नाही. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी चौकशी आणि भरपाईची घोषणा केली आहे. सुरक्षा नियम लागू होईपर्यंत आणखी किती औद्योगिक आपत्ती येतील, असा संतप्त सवाल नागरिकांमधून होत आहे.